आत्मा निसंग आहे. आत्मा म्हणजे आपण. आत्मा परमात्मा ही शब्दाने शब्दाची ओळख आहे. वास्तविक आपण म्हणून जे काही आहोत ते जीवासारखे किंवा मनासारखे नाही, पण काया पदार्थ साकार झाल्यावर त्यावर जे काही संस्कार झाले आहेत म्हणून मन तयार होते. आकार आपले रूप आहे असे मन म्हणते. सर्व व्यवहार मनावर चालतो. आकार आपण नव्हे असे जेव्हा जीव जाणतो तेव्हा तो शिव होतो. देहबुद्धीला जीव म्हणतात. अहंभाव म्हणजे मी असा आहे असे वाटणे. आत्मा निसंग आहे म्हणजे त्याच्या सहवासाला काही नसते, कोणी नसते. अहंभाव सहवासाला नसतो म्हणजे असा मी ही कल्पनाच नसते. मूळ आत्मा गुणातीत आहे म्हणजे आपण आहोत का नाही हे त्याला जाणवतही नाही. आत्म्याला आकार नाही म्हणून अहंभावाचा सहवास नाही. कायेचा अनुभव नसताना स्वबद्दल तुमचा अनुभव काय तो सांगा. कायेचा अनुभव नसताना निसंग निर्विकार आहे. विकारांमुळे किती गोष्टीची आवश्यकता लागते त्याला गणती नाही. आकार म्हणजेच मी असे मानल्यासमुळे विकार येतात. स्त्री वा पुरुष आपण नाही असा तुमचा ओळखीचा अनुभव मानू शकाल काय? कायेच्या अनुभवाचा दिवस उजाडला तो दिवस तुमचा असण्याचा पहिला दिवस घेतला. त्याचा अर्थ हेच आपले रूप असे मानून हा सर्व व्यवहार चालला आहे. एकूण प्राणी मात्रांची आयुष्याची कमाई काय? आपण मरणारहीच. ऐकल्याचा अर्थ तुम्हाला कळला म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात. लोकवार्तेप्रमाणे मरण काही आज ऐकलेले तुमच्या ध्यानात राहिले तर मरण का असा अर्थ नाहीसा होईल. त्यावेळी प्राण हळूहळू जात आहे, आणखी आणखी आनंद होत आहे असा अनुभव येईल. अन्नाचा सत्वाचा संचय आकार हीच काया. इतरांचा जो मरणकाल तो त्याचा आनंदाचा सुकाळ. कोणाचा? आता ऐकलेले ध्यानात राहिले त्याचा. प्राणापासून वेगळे आहोत हे न जाणल्याने प्राणाबरोबर वासना जातात व पुन्हा जन्म होतो असे वेदशास्त्र सांगते. परमार्थ का केला पाहिजे नि कशाकरिता तर अंतःकाळीचा सुखाचा ठेवा त्याला मिळावा म्हणून. प्राण गेल्यावर काया वेगळी पडते व कायेतील सत्वात असलेला आपण आहे असे दर्शविता गुण निर्गुण होतो. कडकडीत तापलेले पाणी आगीपासून दूर गेले की हळूहळू ते थंड होते. तसेच कायेतील प्राण गेल्यावर ज्ञानगुण थंड थंड होत जातो. कडकडीत पाण्यातील अग्नीला दिसेल असे रूप नाही. पाणी थंड झाल्यावर त्या अग्नीचे काय झाले? तसाच कायेतील गुण गेला मग मेला कोण? या ज्ञानाची ज्याला खास गरज आहे असा एखादाच भाग्यवान असतो. बाकी सगळेच भक्ती करतायत. सत्व रज तम या तिघांची बस्ती कशात आहे? जन्माच्या घासात आहे. ऐकलेले लक्षात घ्या आणि ते लक्ष गुरुचरणी वहा. मग याची देही याची डोळा पाहाल मुक्तीचा सोहळा. अमुक वाजून अमुक मिनिटांनी जन्म झाला हा काळ, तसेच अमुक वाजून अमुक मिनिटांनी प्राण गेला हा पण काळच. हे अट्टळ आहे. अन्न सत्व आहे तोवर हा गुण गुणगुणतो. सत्व जीर्ण झाले की प्राण जातो. अज्ञानाचा पुनर्जन्म होतो तर ज्ञानाला सर्व सुखाचा कल्लोळ. तापलेले पाणी जसे थंड होते तसे प्राण गेल्यावर देहातील अग्नी थंड होतो. तो आला नाही गेला नाही. अज्ञानी मात्र घाबरून तडफडतो. कायेचा अनुभव नसताना म्हणजे जन्मरहित असताना सुख दुःख आत्मस्वकीय चिंता हे कुठे होते? आताही तुम्ही तसेच आहात. आपण आहे असे गुण दर्शवितो. तो ज्याला दर्शवितो तो परमात्मा आहे. उत्तम म्हणून जे काही आहे ते उशिरा मिळते, हलके लवकर मिळते. उत्तम मिळते त्यावेळी आपले रूप काय असेल? त्यावेळी आशा इच्छा वासना आपोआप जातील. प्राण आपण नव्हे, मन आपण नव्हे असे झाल्यावर काया नसताना आपण होतो तसेच आज आहोत हे उमजेल. मग इच्छा आशा वासना कशाला राहतील? जाग आल्याबरोबर निवांत बसता येणार नाही हा देहाचा व्यासंग आहे. ज्ञानाने ज्ञान ऐकल्याने हळूहळू तो ज्ञानापासून दूर जातो. याही ज्ञानाच्या पलीकडचा आपण हे कळू लागते. मग आशा वासना टिकूच शकत नाही. वागणुकीचा प्रसंग त्याच्यावर नाही. जाणवे त्या जाणीवेला जाणव त्या जाणीवेची मोहिनी आहे म्हणून हे कळत नाही. गुरुबोधाने जो हळूहळू जागा झाला तोच अंतःकाळी सर्व सुखाचा सोहळा भोगू शकतो. ज्याच्यामुळे मी आहे असे जाणवते ते शुद्ध चैतन्य ज्ञान आहे. त्याला आकार नाही. स्वतःला देह मानल्यानेच दुःखाचा अनुभव येतो. कोट्याधीश असला तरी दुःख अनुभव येतोच. आकाररहित चैतन्य मी आहे या गुरुवाक्यानेच या सगळ्यांचा उलगडा होईल. सगळी विशेषणे ज्याच्या सामावतात ते सद्गुरूचे सनातन स्वरूप आहे.